नमस्कार. वंदे मातरम. आज आपण आत्मस्तुती नावाच्या या भावनेकडे बघणार आहोत. ही आत्मस्तुती काय असते, कशी असते आणि कोणाकोण होते आणि त्याचा वापर कसा होतो, हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बरेच जण या आत्मस्तुतीला मात्र एक वरदानच समजतात, पण धुंदीतच राहतात. काहीच कळत नाही. जेव्हा ते बैठकीत आपण बसून एखाद्या शब्दाचा वापर करताना आत्मकेंद्रित करतात आणि करतोच, याउलट त्याचे परिणाम खूप वाईट होतात. पण काय होते हे लक्षातच येत नाही आणि ते कळतच नाही. मग मग आत्मस्तुतीचं काय पहिल्या सुरूला व्याख्या सांगायची काय? नाही, आत्मस्तुतीची व्याख्या नाही सांगायची. आत्मस्तुतीचं स्वरूप हे कुठल्याही बाजूने कसं आहे, जायला रस्ता मोकळा, म्हणजे मोकळं मैदान, चहूबाजूने रस्ता मोकळा आतमध्ये येण्यासाठी. आत्मस्तुतीने माणसे इतरापासून दूर जातात, तर आजूबाजूला किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना वूट किंवा दुसरा निवडण्याचा पर्याय देतात. त्यामुळे काय होते, नाते जमा करण्याकरता खूप वेळ लागतो, पण अशा एका बाबीमुळे ते तुटतात. खरं तर माणसं कमवायला वेळ लागतो, पण जर माणसं कमवत असतानाच या आत्मस्तुतीचा जर वापर जास्त केला तर मात्र खूप वेळ लागतो. हे काय आपलं सांगत बसलेले सारखं सारखंच, ही काय नवलायची गोष्ट आहे काय? आम्हाला माहीत नाही का? हे आम्ही केलेलंच आहे, हे काय सांगते? मग सांगण्याला काहीतरी मीठ, मिरचू, तेल, जिरे, अजून काही फोडणीला टाकण्याचं प्रमाण असतं की नाही, तसं मग काही घटना स्वतः केलेल्या कर्तृत्वाचं सांगण्याचं काही प्रमाण असतं का नाही? मग आत्मस्तुतीसाठी काही माणसं कधी योग्य ठरतील किंवा ते केव्हा करतील, स्वत्व जागी व्हावं ही गोष्ट नाही. इथं पण प्रमाण असावं. प्रमाण, पण आपलं पद आणि पण त्याला प्रमाण असावं लागतं. नवल वाटून सांगणे ही मात्र पद्धत चुकीची आहे. तर हे सगळं झालं, पण आत्मस्तुती आमचं ना इतकं भारी आहे. आता 5 बायामध्ये एकतरी बाई आत्मस्तुती करतेच. आता आत्मस्तुती करण्याची पाळीच काय येते? काही लोकांना खूप सवय असते, आमच्याकडं गाडी आहे, आमचा नातू असं करतो, आमच्याकडं तसं आहे, अशी खूप उदाहरणं आहेत. मग ते आत्मस्तुती करण्यासाठीचे जे विषय असतात, ते विषय कोणते? पहिल्यांदा येतं रूप, यौवन 2 नंबरला येतं. त्याच्यानंतर येते संपत्ती, त्यानंतर येतं मोठं पद. यावर खूप जण, विशेष म्हणजे माणसाची कुठेही स्तुती जर नाही झाली तर ती माणसे आपल्या मानापेक्षा इतराची कामे हलकी किंवा कमी असलेले लोक डोळ्याने हेरतात आणि लागलीच एखाद्याच्या कृतीबद्दल किंवा नेमका आपल्या आत्मस्तुतीकडे नेणारा शब्द बोलतात. आता एवढं सगळं सांगितलं, समजावून कसं सांगायचं? काही करायचं नाही. साडी लेवायची, सुंदर साडी लेवायची आणि नेमकं हलकी साडी घातलेल्या बाईच्या बाजूला जाऊन थांबायचं, उभं राहायचं. आपोआपच तिथं काय होतं, आत्मस्तुतीला सुरुवात होते. नाही तर मग ती साडी त्या बाईसोबत बघताना लोक काय म्हणतात, अगो बाई, साडी तुझी या बाईपेक्षा खूप चांगली आहे. झालं. तिथं उभारण्याची जागा तशी निवडली होती की आपली आत्मस्तुती व्हावी. एक फंडा हा व्यवस्थित वापरतात. आणि मग हे जे वापरणं आहे ते कसं असतं आणि काय असतं,
नाहीतरी मग त्या नथनीसारखं होऊन जातं. त्या बाईनं नथनी केली, सगळ्या गावात हिंडली, पण त्या नथनीचं कुणीच कौतुक केलं नाही म्हणून रागारागानं तिने काय केलं? ही कथा सगळ्यांनाच माहिती आहे. मग आत्मस्तुती करताच नाही येणारे माणसं कसं असतात? आता हे सांगताना सुद्धा हसू येते. जोरात हसावं, हा हा करून हसावं. काय झालं? तिनं ती नथनी केली, त्या नथनीचं कौतुक कोणीच केलं नाही आणि मग शेवटी तिने तिच्या झोपडीला जाळ लावली. जाळ लावल्यानंतर म्हणजे दिवसभर फिरून त्या नथनीचं कौतुक कुणीच केलं नाही, म्हणजे त्याची स्तुती झाली का? झालीच नाही. आणि त्याचा उद्देश होता की आत्मस्तुती व्हायला पाहिजे होती, की बाबा माय तुम्ही नथनी किती भारी केलो, कुठं केलो, किती रुपयाला केलो, कसं केलो, तुम्हाला लई शोभते, तुमचं नाक शोभून दिसायले, तुमचा चेहरा चांगला दिसला आहे. हे सगळं ते बोलणं तिला त्या नंतर ऐकायचं होतं. पण कुणीच न बोलण्यामुळे रागारागानं तिनं तिच्या घराला झोपडीला आग लावली आणि सगळं घर आग लावल्यास सगळ्या गावातले लोक गोळा झाले आणि मग अरे 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 आग लागली आग लागली आग लागली आणि सगळ्यात शेवटी कोणीतरी एक शेजारची बाई माय आणि तुमची नाकातली नथनी लई भारी केली आहे. त्यावेळेला तिची प्रतिक्रिया काय होती? अगं 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 दिवसभरात कोणीच बोललं नाही, सकाळी बोलले असेल, कशाला घर जाळले असते मी. आता हे सगळं आपण जे ऐकतो बोलतो ह्या सगळ्या मनाच्या अवस्था आपल्याला काय करतात? सांगतात की माणसाला सुद्धा आत्मस्तुती लागते, पण त्याची मात्रा, त्याचं प्रमाण किती असावं, कसं असावं. आत्मस्तुतीमध्ये खरं तर दुसऱ्याला डावलणं नसावं. आत्मस्तुतीमध्ये किंचित असा थोडासा आपला परिचय असावा परिचय असावा आणि तो परिचय थोडक्यात असावा. पण इथं प्रमाणबद्ध शब्द असे वापरले जातात की जसं काही हे त्याच वारुळामध्ये आहेत. त्या वारुळाचा, त्या मोहोळाच्या त्या पोळीचा आम्ही भाग आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात काहीही नसतं. तर कुणाचं बोलायचं, कसं बोलायचं, चतुराई इतकी व्यवस्थित वापरली जाते. असे कित्येक उदाहरणं आहेत. एक व्यक्ती आमच्या घराकडे यायचा आणि बोलायचं इकडची तिकडची माहिती सांगण्यामध्ये, पण त्याचं जे लुक होतं, त्याची जी पर्सनॅलिटी होती, असं वाटायचं की तो पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे. पण तो पोलीस डिपार्टमेंटचा माणूस नव्हता, तर एक गुन्हेगार होता, धष्टपुष्ट होता आणि ॲक्च्युअल पोलिसी बूट घालायचा. पोलिसाला बूट कोणता होता? तशा प्रकारचा बूट घालायचा. आणि बसल्यानंतर मग हे साहेब माझ्या ओळखीचे, ते साहेब माझ्या ओळखीचे. आता साहेब आणि ह्यांचा संपर्क कोणत्या कारणाला आला हे माहीत नव्हतं. आणि मग आम्ही असं करतो, पोलीस स्टेशनमध्ये आता गांधी चौकातल्या पोलीस स्टेशन, MIDCच्या पोलीस स्टेशनमधलं, आणखीन कुठल्या पोलीस स्टेशनमधले काही पोलिसांच्या ओळखीची नावं. जास्त काही पोलीस त्यावेळेला प्रशासनामध्ये नव्हते. नंतर हे पोलीस प्रशासनामध्ये पोलिसांची भरती वाढली. मग त्या काळात हे अल्प होते आणि नावं सांगायचं. पण प्रत्यक्षात बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की तो एक चोर आहे म्हणून. आणि त्यातले आम्ही अडाणी माणसं. आमचं काय तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते सज्जन माणसासारखं वागणं. माहिती आहे का सज्जन माणूस? सज्जन माणूस सांगितलं आहे का ना, एकानं व्याख्या सांगितली सज्जन माणसाची. सकाळी उठणे, चहा पिणे, बायकोनं दिलेलं तेवढं, किंवा घरात जे काही केले तेवढं खाणे, आणि सांगितलं किराणा दुकान माल घेऊन ये, किराणा दुकानाकडे जाणे, चप्पलचा अंगठा तुटला तिकडून येणे आणि परत येऊन घरी बसणे. परत आपल्याला काही वाटत नसलं तर घरातलंच काहीतरी काम करत बसणे आणि संध्याकाळी पुन्हा गपचीप झोपणे. हे सज्जन. मग जे आम्हाला बाहेरचं काय माहिती आहे का? अशा बाहेरच्या माहीत नसलेल्या माणसाच्या समोर अशी आत्मस्तुती करायची की मी त्या साहेबाला असं बोलतो, मी असं करतो, मी असं करतो. म्हणजे धाडस नावाचं एक गुण माझ्यात आहे, याबद्दलचं आत्मस्तुतीचं गुणगान तो गात होता. पण एके दिवशी तो त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला समोर दिसला
आणि आम्ही लगेच तिथे गेलो, साहेब साहेब साहेब, याला साहेब म्हणत असताना समोरचे पोलीस सगळे हसत होते. मी म्हणलं हे साहेब आहे ते. नाही नाही साहेब नाही ते. मग एकानं मला बाजूला घेऊन सांगितलं असं असं आहे. ही आत्मस्तुती जी केली होती, हे जे आपलं काहीतरी खोटं बोलणं होतं, हे अशा प्रकारे उघडं पडतं. ते उघडं पडायचं का मग? उघडं नाही पडायचं. आता आणखीन एक गंमत सांगतो इथं, की कधी कधी काय होतं की पाहिलेले, बोललेले आणि ऐकलेले या शब्दात जर ताळमेळ घातला तर पाहिलेला असतो आणि बोललेला असतो, ऐकलेला असतो, याचा संग्रह करून थोडीशी कॉपी केली जाते. तशा पद्धतीनं बोललं जातं. एका चर्चेत 3 ते 4 बसलेल्या असताना, बरं का, एका चर्चेत 3 ते 4 बाया बसल्या असताना त्या विषयावर खूप काही चर्चा करतात. आजच्या जेवढ्या काही आठवणी असतात त्यावर ते करतात. दिवसभर बोलतात, म्हणजे आता दिवसभराचं काय झालं घडामोडी ते बोलतात. आता विषय निघाला लग्नाचा की बरोबर लगेच नवरदेव उंच किंवा त्याची उंची कमी, परंतु मधल्या संगीताला बसवत नव्हतं. म्हणजे नवरदेवाबद्दल जे बोलत होते, निघाला विषय इकडचा तिकडचा, त्याच्यामधूनही विषय निघाला, लग्नाचा निघाला, आता नवरदेवाचा निघाला, बाहेर बसलेली संगीताला बसवत नव्हतं. ती आत्मस्तुतीवर चर्चा व्हावी यासाठी ती पुढचा शब्द बोलते. काय बोलते? आहो ताई, रुक्मिणीच्या मुलीचं लग्न कसं व्हावं? त्या तर मुलीची खूप उंची कमी आहे. तितक्या उंचीचा जावाई मिळणं आणि त्या मुलीला नवरा मिळणं खूप अवघड आहे बघा. मग त्यावर तिथं बसलेली अर्चना म्हणते, संगीताताई, तुमची काही अडचण नाही बघा. तुमच्या मुलीची उंची दिसायलाही खूप सुंदर आहे आणि उंचीही चांगली आहे. आता हे सगळं जे बोलणं होतं, त्या बोलण्यातला जर अर्थ काढला तर गाभांश काढला तर काय दिसतं? ती आत्मस्तुती त्या मुलीला आपल्या लेकराची पाहिजे होती, स्वतःची आत्मस्तुती करून घ्यायची होती. अचानकपणे एक म्हातारी आजी देखील त्या बोलण्यात सामील झाली. ती देखील म्हणाली, होय माय, तुझं लेकरू लई देखणं आहे, राजकुमारीसारखं दिसतंय बघ आणि वाटतंय बी तसंच. हा शब्द आल्यावर ही देखील अत्यंत सुंदर अशी आत्मस्तुती तिथं दुसऱ्याकडून करून घेतली. आत्मस्तुती ही स्वतःच करावी लागते असं नाही, पण दुसऱ्याच्या तोंडाला तसा शब्द यावा असं वातावरण तयार करणे ही सुद्धा एक आत्मस्तुती आहे. पण तिथल्या बैठकीत काय झालं? एकच सूर तयार झाला. कुठला? आत्मस्तुतीचा. ह्याला म्हणायचं आत्मस्तुती. मित्रामध्ये आपली आत्मस्तुती करून घेताना आपल्या परिचयातून देखील काही जण थोड्या थोड्या गोष्टीत, थोड्या थोड्या रूपात का होईना आत्मस्तुतीचं वातावरण तयार करतात. पण त्यांची ही मात्रा किती असावी त्याचे त्याला भान असले पाहिजे. मग ती आपल्या आजूबाजूचे लोक सहजपणे स्वीकारतात का नाही? स्वीकारतात. नाही ना? नाही. मग किती प्रमाणात? याची मात्रा जास्त झाली की मात्र काही गोष्टी पुन्हा त्याची, किंवा काही गोष्टी जास्त झाल्या किंवा पुनरावृत्ती झाली की मग मात्र हळूहळू समोर किंवा सोबत बसलेली व्यक्ती आजूबाजूला सरकून त्यातून बाजूला सटकतात. मग त्यातून ईर्ष्या, हेवादेवा, द्वेष अशा प्रकारच्या दूर जाण्याच्या ज्या भावना आहेत त्या आपोआपच काय होतात? संग्रही होतात, जवळ येतात आणि मग त्याचं एकदा जर संग्रह झाला मग कोणीच कुणाच्या जवळ येत नाही. काही ठिकाणी मी कुणाला भेट नाही किंवा माझं तुम्हाला माहीत नाही, ही समोरच्याच्या मनात भीती निर्माण करण्याच्या हेतूने वापरली जाणारी एक प्रकारची दहशतवादी आत्मस्थिती म्हणायला लागते. आता मनाला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी काही माणसं चिंतन मनन करत असलेली त्यांच्या बोलण्यातून आपणास दिसते. नेहमी सत्य किंवा कृती आणि बोलणे यात
ताळमेळ घालून वागणारी माणसेही स्वतःला अशा सवयी लावून घेतात. नीट लक्षात घ्या वाक्याचा आता. नेहमी सत्य किंवा कृती आणि बोलणे यात ताळमेळ घालून बोलणारी माणसेही स्वतःला अशा सवयी लावून घेतात. आता कशा लावून घेतात? त्यामुळे थोडंसं पुढचं सहजपणे निरीक्षण होत जातं आणि त्या बाबतीत बोलूनही दाखवतात. प्रमाणात का होईना जवळपास खरं खरं होऊन जाते. कारण सध्याच्या परिस्थितीमधील लक्षणे, त्याचे दुष्परिणाम ते जाणतात. मग अशा व्यक्तींनी जर मी म्हणलो होतो ना असं होईल म्हणून, तिथं मान्यतेची भावना लादण्याचा ते प्रयत्न करतात. तीही एक आपोआपच होणारी आत्मस्तुती आहे. त्याला भविष्य कळते असं नाही. मग आता ही पहिल्या सुरला जे वाक्य वाचत होतो मी, सत्य बोलणारी कृती करणारी माणसं ते आत्मस्तुती करतात, हे वाक्य वाचल्यास तुम्हाला थोडंसं गोंधळ वाटलं. हे कशाकडे? खरं तर खोटं बोलणारी माणसं ही आत्मस्तुती करून घेतात असं आहे. परंतु हे सत्य बोलणारी माणसंसुद्धा, काही अंशी सत्य बोलणारी माणसंसुद्धा काय होतं तर अशा प्रकारची ही लादतात असते. आत्मस्तुती हा नैसर्गिक गुण असतो आणि तो व्यक्ती परत्वे भिन्नता दाखवतो, दिसून येतो. म्हणजे समस्याग्रस्त हे केवळ ऐकून घेण्याच्या नादात असतो माणूस. त्या बाजूला बसलेला माणूस आत्मस्तुती दुसऱ्याची ऐकून घेतो. मला पैसे कमी पडले, मी म्हणालो आता मला बँकेकडे जायचे. बँकेचा मॅनेजर बसला आहे छानपैकी, चष्मा, पेन, 2-4 कागदासमोर, ते कम्प्युटर चालूच आहे आणि बोलतो आहे आमच्या बँकेचं असं आहे, आमच्या बँकेत तसं आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. आणि मग बँक आणि ह्यांचं काम हे तिथं ऐकाय गेलं नसतं समोरला माणूस, पण ह्यांचं मात्र बोलणं चालूच. आमच्या बँकेचं वैशिष्ट्य, मी असं करतो, मी असं करतो, मी असं करतो. जिथं तिथं ज्या त्या तिथल्या बँकेत होणाऱ्या घडामोडीतली क्रियेला मी लावलेलं आहे. परंतु समोरला माणूस अडचणीत आहे, त्याची अडचण आहे म्हणून हा ऐकून घेतो. आत्मस्थिती जास्त कोणी ऐकून घेत नाही. बराच वेळ नको असलं तरी ऐकावं लागतं, स्वीकारावं लागतं. हे स्वीकारलं. विशेष म्हणजे आत्मस्तुतीवर जगणारी व्यक्ती ही एकच गोष्ट आपल्या जवळची त्यावरच जास्त लक्ष केंद्रित करते. होय, खरं आहे ते. त्यापेक्षा इतर बाबीकड, इतर कल्पनांना किंवा इतर सुधारणावादी गोष्टीकडे लक्ष देऊन सुधारणा करावी, बदलावी, अपडेट व्हावं याचं लक्ष त्याच्याकडं नसतं. थोडासा कचरासोबत घ्यायचा काहीतरी केलेला आणि त्याच्यावरच फिरायचं, आम्ही असे. म्हणून नव्या पिढीत आणि जुन्या पिढीमध्ये हा जो ताळमेळ लागत नाही. का लागत नाही? त्याचं एकमेव कारण की मुलं ज्यावेळेस चर्चा ऐकतात एखाद्या म्हाताऱ्या माणसाची, चल रे वादा हे म्हातारा बोर करते, चला हे सर बोर करतात, चला हा काका बोर करतो. आता बोर करतो म्हणजे काय करतो? ज्या गोष्टी पुनरावृत्तीने बोलले जातात आणि त्यामध्ये त्यांचं स्वत्व सांगितलं जाते, ते आत्मस्तुतीपर, ते कोण ऐकून घेतं का? बरं ठीक आहे, तीच गोष्ट ते सांगतात, ते वारंवार तीच गोष्ट आवडते का? आमच्या गल्लीमध्ये एक गवळी होते, खूप चांगले गवळी होते आणि त्या काळामध्ये अभ्यासक्रमामध्ये निमकी, पावकी, पाऊणकी, दिडी, आडीची हे सगळे उजळणीमध्ये भाग शिकवले जात होते. पण काल परत्वे अभ्यासक्रमामध्ये काय झाला? बदल झाला. पाव किलो छटाक, अर्धा किलो, 1.5 किलो, क्विंटल हे म्हणजे तो जो पावकीचा जो पाडा होता तो बंद झाला. 1.25, 1.5, पावकी, पाऊण आहे ना, ह्या एक पाडा होता तो बंद झाला आणि त्या व्यक्तीला तिथं लहानपणी शिकवलं होतं. इतर नव्या ज्या गोष्टी होत्या, कम्प्युटराइज्ड असेल किंवा इंग्रजीमध्ये पेपर असतील किंवा अजून कॅल्क्युलेटर असेल, कॅल्क्युलेटरसुद्धा त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे हाताळायचं कसं माहीत नव्हतं. ते छोटासा मोबाईल असेल तेही हाताळायचं नव्हतं. पण भेटला माणूस, कुणी आला जवळ आपल्या, ते निमकीन पावकी हे बोलायचे. ते निमकीन पावकी एक वाक्यात नव्हतं, ते 1-2 वाक्यात जर बोललं तर ठीक आहे. त्याचे 20-25 वाक्य किमान 3 मिनिट घ्यायचे, ते ऐकतच नव्हतं कुणी.
मी म्हणलो त्यांना, तुम्ही एवढं सगळं चांगलं, तुमचं काय ऐकत नाहीत? त्यांनी एक शब्द वापरले, जमाना बदलला आता, आमचं कोण ऐकते? हे कुठल्या शब्दातून त्याने ऐकले, कुठल्या शब्दातून मान्य केले माहीत नाही. पण मी जे मुलं ऐकत नव्हते, उठून येत होते, त्यांना बोललो मी, अरे त्यांचे ते ऐकावं का नाही? अरे ते पाव पावगीन हे ते आपल्याला लागते कशाला आता? आता ग्रामवर चालतं खेळ सगळा, ग्रामवर चालते, इलेक्ट्रॉनिक आले तर तराजू. आता काळ बदलला, अपडेट झाले सगळं, ते लागते का? ठेवून काय फायदा? ते कोण ऐकायचं ते? म्हणजे ही आत्मस्तुती ज्यावेळेस आपण कुठल्या कामाची करत असताना बोलतो, वारंवार त्याच गोष्टी बोलायच्या नसतात. मग हे असेही लोक असतात. मग हा विषय थोडा लिमिटेड आहे, तेवढ्यापुरतं तेवढं ठेवायचं, त्याच्यात जास्त विस्तारात जायचं नाही. आमच्या काळात असं होतं, तुमच्या काळात कसं आहे ते राहिलं नाही. आता नवा जमाना बोलत तर नाहीच नाही, पण काही ठिकाणी मौन पळून टाळला जातो. 20 ते 50 वर्षापूर्वी बऱ्याच जणांच्या घरी थोडी शेती, पैसा, भांडवल होतं आणि दरारा नावाची गोष्ट सोबत घेऊन ते बाळगत होते. ही जिथे कष्ट, नियोजन, नियमबद्ध जीवन, तिथे पैशाची श्रीमंती राहणारच. लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांचे होतात, पण मागील काळात नेहमी आपापल्या काळातील मागील श्रेष्ठत्वाबद्दल बोलत आत्ता हे वेळ वाया घालतात. मग ही एक प्रकारची आत्मस्थितीच आहे. आता काही उपयोग आहे का? बऱ्याच गावामध्ये त्या ज्या गडी होत्या, पाटलाच्या गडी, म्हणजेच पाटलाचे जे घरं होते मातीचे, आता तिथं मातीसुद्धा राहिलेली नाही. मग त्या गडीचं वर्णन करायचं का? राजा महाराजांनी काही महाल बांधलेले आहेत, ते ओसाड आहेत. त्याचा उपयोग होतो का? ठीक आहे, त्यांच्या जीवनशैलीमध्ये ते वापरलं जात होतं, पण ते आता पडीक झालेत, पडझड झाली त्यांची. मग त्याच्यातला तो जिवंतपणा आहे का? पण त्यांच्याबद्दल किंवा यांच्याबद्दल किंवा स्वतःच्याबद्दल हे आमचं असं होतं तसं होतं बोलणं, ही नवीन पिढी ऐकते का? असो, थोडा परिचय देणे यापुरती ठीक आहे. जास्त वेळ किंवा जास्त वेळा, ऐका नीट, जास्त वेळ किंवा जास्त वेळा आपले स्वतःचे तुणतुणे जर आपण वाजवले तर ते फायद्याचे नाही, ते नक्कीच तोट्याचे आहे. म्हणून या बाबी मांडत असताना कशा मांडायच्या? अगदी अगदी विचारपूर्वक आणि लक्षपूर्वक मांडायच्या, तर आपल्याला ते यश येऊ शकतं. आत्मचरित्र लेखनात खूप म्हणजे आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घेतले जाते. आत्मचरित्र जे लिहिलं जातं त्याच्यामध्ये सगळं हे केलं जातं, सेंट्रलाइज केलं जातं, त्यातून इतरांना अनुभव मिळतात. हा खूप मोठा हेतू साध्य होतो आणि फायदा होतो. हिंदीमध्ये आपण जर थोडक्यात एक विचार केला आहे, त्याला आपण काय करायचं? तो सुविचार बघा आता, जिसे मै की हवा लगी उसे फिर न दवा लगी न दुआ लगी. हा सुविचार एकदम इथं सुटेबल बसतो. ज्याला एखाद्याला मी नावाची हवा लागली, त्याला औषध लागत नाही ना दुसरं काहीच लागत नाही. म्हणून मला वाटते की आपलं कौतुक करणारे कमी आणि टीका करणारे जास्त असल्यास ती ऊर्जा ही वेगळीच असते. म्हणजे कोणती? कौतुकापेक्षा टीका करण्याची जर संख्या जास्त असेल, ती आपल्यात जमा होणारी ऊर्जा जी असते ती खूप खूप सकारात्मक आपण ती तयार केली पाहिजे. कारण आयुष्याचे पुस्तक हे आपण स्वतःच असून स्वतःला ओळखायला शिकलो की प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्याला नक्कीच मिळतं आणि त्या समस्या आपण सोडवतो आणि ती समस्या सुटत जाते. स्वतःच्या सवयी जर दोष असतील तर त्याचा ठिकाणा नाहीच. स्वतःच्या सवयी जर जास्त दोष असतील तर
तर त्याचा ठिकाणा नाहीच. आणि ते दोष दूर कुठून होतील? आत्मस्तुतीनं नाही. त्यावर तात्पुरता आपण काय करतो? पांघरून घालतो. आत्मस्तुतीने दूरदृष्टी ही बधीर होते. आत्मस्तुतीचा हा दोष जर आपणास दूर करायचे असेल तर आपण हा गुण आपल्यात जास्त प्रमाणात पोसू नये. काय कोण जाणे कुणावर कसला परिणाम होईल हे सांगता येत नाही. आत्मस्तुतीसाठी वेगवेगळे तंत्र माणसे वापरताना मी पाहिलेले आहेत. शक्यतो आत्मस्तुतीमध्ये ढोंगीपणा सहज मिसळला जातो. ईश्वराची भक्ती करताना काय अर्पण करायचे आहे यापेक्षा कुणीतरी आपणास विशिष्ट असे प्रमाणपत्र मिळावे म्हणून काय हातखंडा वापरतात. भजन करणारा आणि ईश्वराच्या सेवेत नामस्मरण करणारा व्यक्ती सोबत ठेवून त्या ग्रुपच्या समोरून जातात. आता बरेचसे आहेत. त्यांना काही उपदेशपर बोलताना आणि बोलण्यास सांगतात. ते बिचारे सांगतात, पण इकडे मात्र दुसरंच काहीतरी असतं. ते महाराज किंवा ईश्वर भक्तीतील व्यक्ती दूर गेल्यास समूहातून चर्चा काय निघते यासाठी दूतामार्फत ती माहिती काढून घेतात. कशी करतात? तर काय मग पोरग चांगल्याच्या संगतीला लागले बघा. तुमचं पोरग चांगल्याच्या संगतीत बसले, हा एक प्रकार असतो. आणि त्या कृत्रिमपणामध्ये म्हणजे कृत्रिमपणा या आत्मस्तुतीमध्ये दिसून येतो, हे मात्र नक्कीच. वास्तविक आत्मस्तुतीमध्ये काय होते आणि काय होत असते, जो श्रीमंत नाही तो श्रीमंत असल्याचा प्रभाव दाखवतो, जो धाडसी नाही तो धाडसी असल्यासारखं दाखवतो, एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या ओळखी असल्याचा त्याच्या शब्दातून तो दाखवतो. जे जे सुंदर आहे ते ते सुंदर दाखवण्याचा इथे हा प्रकार घडतो. चाणाक्ष नजरेनं जर आपण हेरलं तर त्या प्रवृत्तीला दूर करता आलं पाहिजे, नाहीतर येत नाही. अगदी तंतोतंत समुपदेशन करून आपण पालकांनी मुलात या सवयी रुजत असतील तर दूर कराव्यात. मग कोण असेल पालक? म्हणजे असा नाही की लहान मुलाचाच पालक आहे. पालक म्हणजे आपले मित्र, समवयस्क मित्र, यांनासुद्धा आपण काय केलं पाहिजे? तसं सांगितलं पाहिजे. बस कर तुझा बडगा सांगायचा, हे जरा जास्त झालं. याही शब्दामध्ये मित्राची आत्मस्तुती आपण थांबवू शकतो. काल परवा भाषणात बोलले ते शब्द ते कसे होते? ते चुकीचे होते. चुकला नाहीस का तू? किंवा एखादी कृती याबद्दल ते पूर्णपणे स्वतःलाही कळते की नाही हे उत्कृष्टरित्या झाले आहे का? परंतु त्यातून येणारे शब्द खूप छान, योग्यच तुम्ही बोललो किंवा केलो म्हणूनच ते बरं झालं. खरंच ते खूप आणि खूप छान होतं, सर्वांना आवडलं. काल BEdच्या परीक्षेचा प्रथम वर्षाचा निकाल लागला. आता निकाल लागल्यानंतर पहिल्या सुरूचं काम काय असते? मार्क किती पडले, कसे मार्क पडले, कोणाला किती पडले, हे चालत असतं. पास झालो का नाही, किती विषय राहिले, हा फोनद्वारे एकमेकाला संदेश देण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि माझं त्या निकालाकडे बिलकुल लक्ष नव्हतं. फक्त पास सगळे झालेत हे ऐकलं होतं मी, सरांनी सांगितलं होतं. आता मी जास्त गुण घ्यावेत असा माझा हेतू तर नव्हताच. इतर कामामुळे लक्ष एकत्रित करणे खूप आवड असते. त्याने मला प्रत्यक्ष फोन केला. त्याने म्हणजे एका कोणीतरी केला आणि त्याचा फोन आला की मी मात्र अचंबित झालो. त्याचं कसं काय फोन लागले यावेळेला, ह्यानं का फोन केला मला? पण त्याचे एकमेव कारण असं होतं की त्याला जास्त मार्क पडल्याचे कौतुक व्हावे म्हणून. अशी अनेक आत्मस्तुतीची उदाहरणं आहेत. आता हे उदाहरण तुम्हाला समजलंच नसेल ऐकताना. भानगड अशी आहे की वर्गामध्ये जे ग्रुप तयार केले होते त्या ग्रुपचा प्रमुख मी होतो आणि उत्तरं चांगली, काम चांगलं होतं आणि त्या माणसाला असं वाटलं की कदाचित हा
कॉलेजमध्ये पहिला आला असेल पण मार्क माहीत नाहीत. म्हणून तो मला काय करतो आहे, फोन करून विचारते की तुला किती मार्क पडले. स्वतःचे मार्क नाही सांगितले त्यानं, माझे मार्क विचारले. आणि मग माझ्या मार्कावरून त्यानं स्वतःचे मार्क सांगितले की मी कॉलेजमध्ये असा असा आहे. आता त्याला किती का मार्क पडणार, केवळ तो पास झाला असेल तर या गोष्टीचं व्हॅल्यू असतं. जास्त काही त्याला महत्त्व द्यायची गरज नाही. पण मार्क किती पडलेत हे माझं विचारण्याचं, म्हणजे माझे मार्क किती पडलेत हे विचारण्याचा हेतू काय होता की त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क पडले होते आणि तो स्वतःची आत्मस्तुती करून घेत होता. हे सगळंच्या सगळं जर आपण बघितलं तर अशी कित्येक अशी उदाहरणं सापडतात. म्हणून आत्मस्तुतीला आता कुठल्या बाबतीत आत्मस्तुती करावी. नाही, आमची लेख तशी नाही, आमचा मुलगा बिलकुल तसा नाही. आमच्या जवळचा शेजारी होता तो काय म्हणला, आमचा मुलगा ना असा आहे, बडीशेपसुद्धा खात नाही. खूप चांगली लेकरं, खानदानी लेकरं आहेत. हे मला बोलल्यानंतर मी ते ऐकून घेतलं, काहीच बोलू नाही. कारण प्रतिक्रिया हे बोलत असले काही सांगत असताना सांगायचं नाही. खरं काय खोटं काय ते प्रत्यक्षात परिस्थितीला बघून बोलायचं. आणि मग एके दिवशी मी आमच्या घराच्या मधल्या बोळातून येत होतो. मधल्या बोळामध्ये तो मुलगा जात असताना त्याच्या उजव्या हातामध्ये काय ते चमकलं. मला वाटलं बहुतेक ही छोटीशी बॅटरी असेल, परंतु मी चाललो आहे ते त्याला माहीत नव्हतं. त्याचं कारण म्हणजे मला ह्या सर्दीमुळं मी काय केलं होतं, तोंडाला पूर्ण मास्क बांधल्यासारखं दस्ती बांधलं होतं. आणि त्याला बघितलं, त्याला ते ओळखू आलं नाही आणि मी चटकन थोडंसं बाजूला झालं. तो तिकडे तोंड केला, परत 2 पावली गेला, तिकडेच तोंड करून एक मस्त झुरका घेतला. आणि ज्यावेळेस धूर बाहेर पडला त्यावेळेस मला पक्का माहीत झालं की हा आत्ता 100% काय करतो आहे तर उदबत्ती तोंडात सोडतो आहे. म्हणजे सिगरेट ओढतो आहे. मी त्याला तिथं प्रतिक्रिया काही दिली नाही, काही नाही. परंतु माझे लेकरं खूप चांगले आहेत हे जे बोलणं होतं हे चुकीचं होतं. म्हणजे माहिती असलेल्या गोष्टी, माहिती नसलेल्या गोष्टी उगाच बडगा सांगणं, असं आहे तसं आहे सांगणं, हे एकदम चुकीचं होतं. बऱ्याचशा गोष्टी बाबतीत आत्मस्तुतीचे उदाहरणं आहेत. कृपा करून या ऑडिओला ऐकताना माणसं बोलताना किती प्रकारची स्वतःची स्तुती करून घेतात, कोणत्या प्रकारे वातावरण तयार करतात, याकडे बारकाईनं निरीक्षण करायचं आणि त्यावर प्रभावित व्हायचं नाही. आणि तशी सवय आपण आपल्याजवळ ठेवायची नाही. आत्मस्तुतीपेक्षा आपलं आत्मनिर्भर राहणं, स्वतः कामं करणं, स्वतः कामं करून लोकांच्या गरजेचं होणं हे खूप महत्त्वाचं असतं. आत्मस्तुती ही अत्यंत प्रमाणाच्या बाहेर गेल्यास आपल्यासाठी धोकादायक होते. आपण 4 माणसातून उठतो, आपली तर्कबुद्धी संपते आणि वैचारिक पातळी ही त्याच गोष्टीभोवती फिरते. हा मात्र दोष निर्माण होतो. यासाठी आपण आपल्या भावभावना याला काय करावं तर थोडंसं मर्यादित ठेवावं. कारण विवेकाला जर आपण जागा दिल्या तर सुधारणा होऊ शकतात. आपण जर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत खाणे पिणे आणि आत्मस्तुती किंवा राग वैताग संताप याच्यात राहिलो तर आपल्याला कुठल्याही बाबतीचं संशोधन होऊ शकत नाही. म्हणून ज्या समाजामध्ये ज्या देशामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखाद्या हॉटेलमध्ये जो बशा धुतो, भांडी घासणारी बाई किंवा एखाद्या लग्नामध्ये खरकटं साफ करणारी किंवा भांडे स्वच्छ ठेवणारी बाई, तिला जर आपण विचारलं की तुम्ही कुठलं संशोधन करू शकता का, तर तिला तो वेळच नसतो. कदाचित त्याच बाईला, त्याच मुलाला, तशाच व्यक्तीला जर संधी दिली तर तो नक्कीच जगातला सगळ्यात टॉप लेवलचा शास्त्रज्ञ होऊ शकतो. हे गुण आपण काय करायचे, आपल्यामध्ये आणायचे आणि ते आणणं आपलं कर्तव्य आहे. त्याच वेळेला आपण काय होतो, सुधारतो. तेवढंच म्हणायचं मला. वंदे मातरम.